नमस्कार, मी विक्रांत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. महाराष्ट्र जीवन न्यूजच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र जीवन न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक नवा कोरा करकरीत आणि पुस्तकाच्या विषयाशी संबंधित असा शो घेऊन आलेलो आहोत. या कार्यक्रमाचं नाव आहे वाचक, पुस्तक आणि संवाद. मुळात बरेचदा पुस्तक वाचणाऱ्यांवर किंवा पुस्तक वाचणाऱ्या वर्गावर टीका केली जाते की पुस्तक वाचणारा वर्ग हा कमी झालेला आहे. मात्र मला या माध्यमातून हे सांगायचं की पुस्तक वाचणारा वर्ग कमी झालेला नाही, तर दर्जेदार पुस्तकं कोणती आणि कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारी स्थळं, माध्यमं नाहीत. कुठेतरी हा फरक आहे आणि नेमका हा फरक कमी करण्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत हरिती बुक गॅलरीचे संचालक राहुलजी लोंढे. राहुलजींच्या माध्यमातून आणि हरिती बुक गॅलरीच्या माध्यमातून जी नवी पुस्तकं बाजारामध्ये येत आहेत आणि आपण वाचलीच पाहिजेत अशा कॅटेगरीमध्ये पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकांची ओळख आपण करून देणार आहोत. सर्वात प्रथम माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची ओळख करून देतो, त्यावर गप्पा होतील आणि नंतर वाचक म्हणून, प्रेक्षक म्हणून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की त्या पुस्तकांबद्दल मला काय वाटते ते. तर हे मूळ पुस्तक जे लिहिलं आहे कांचा इलैया, जे भारतातील महत्त्वाचे लेखक आहेत, त्यांचंही पुस्तक आहे आपल्या काळातील श्रमाची प्रतिष्ठा. तर हे जे पुस्तक आहे, तर या पुस्तकावरची टॅगलाईन जर वाचली तर अत्यंत महत्त्वाचे पुस्तक, प्रत्येक भारतीय बालकाने अवश्य वाचावे असे पुस्तक. युनिसेफ इंडियाने ही टिप्पणी केलेली आहे, तिथे त्यावर छापले सुद्धा. तर भारतातील बालकांनी हे पुस्तक वाचावं असं म्हणलं जाते. राहुलजी मला सांगा, तर श्रमाची प्रतिष्ठा या शब्दाबद्दल आपण बोलूया. श्रमाच्या प्रतिष्ठेवर हे पुस्तक काय सांगते आणि बालकांनी वाचावा असा जो दिशानिर्देश आहे, सूचक अर्थ आहे, त्या पाठीमागचं काय कारण आहे? नमस्कार, मी राहुल लोंढे. महाराष्ट्र जीवन न्यूजच्या हा नवा जो शो आहे वाचक, पुस्तक आणि संवादमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आत्ता आमच्या सहकारी मित्र विक्रांत शंकेंनी सांगितल्याप्रमाणे हे जे पुस्तक आहे आपल्या काळातील श्रमाची प्रतिष्ठा, अत्यंत महत्त्वाचं पुस्तक. भारतातला एक स्कॉलर माणूस कांचा इलैया यांचं पुस्तक हे सुभाष भिंगे सरांनी अनुवाद केलेलं आहे. यावरची जी काही ओळ आहे की अत्यंत महत्त्वाचे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचायला पाहिजे. ही ओळ तुम्हाला दर्शवते की आपण उच्च शिक्षणाकडे जातोय, शिक्षण घेतोय, परंतु या शिक्षणाने आपली जी मुळात श्रमसंस्कृती आहे, तर त्या श्रमसंस्कृतीकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे मुलांचा, तर तो नकारात्मक केलेला आहे. बरोबर. आणि श्रमसंस्कृती ही मागे पडायला लागली आणि जी आळशी लोकांची आहे, श्रम टाळणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळायला लागली. ज्यांचं श्रमिकांचं काम आहे, जे श्रम करतात त्यांना प्रतिष्ठा कमी मिळायला लागली आणि जे श्रम टाळतात त्यांना प्रतिष्ठा जास्त मिळायला लागली. याच्यामुळे काय होतंय की समाजातली जी आर्थिक आणि सामाजिक जी आणि सांस्कृतिक विषमता वाढायला लागली. आणि ही विषमता जर आपल्याला खऱ्या अर्थानं कमी जर करायची असेल, जर बदलायची असेल, तर आपल्याकडं आपल्या समाजामध्ये श्रमाला प्रतिष्ठा देणारी संस्कृती तयार करायला पाहिजे आणि ती प्रतिष्ठा मुलांमध्ये खऱ्या अर्थाने, आणि तरच आपला समाज प्रगती करू शकतो. हे विश्लेषण अगदी बरोबर आहे. मुळात राहुलजींनी मांडले की आधुनिक काळामध्ये श्रमाची प्रतिष्ठा कमी होते, पण त्याकडे मी अशा दृष्टिकोनातून पाहतोय की फार पूर्वीच्या काळापासून ज्या शोषणमूलक संस्कृती आहेत, त्या शोषणमूलक संस्कृती आणि श्रमाला कमी प्रतिष्ठा देणारी आयतखाऊंची समाजव्यवस्था ही सातत्यानं श्रमाला प्रतिष्ठा कमी देऊन किंवा श्रम करणाऱ्या लोकांना कमी लेखून त्या ठिकाणी एक दरी जी आपण म्हणलेली आहे ती दरी वाढवत आलेली आहे. मुळात हा जो वाद आहे तो शोषक आणि शोषण करणारा, ज्याचं शोषण होतंय तो आणि जो शोषण करतोय, तर अशा लोकांच्या मधला तो वाद आहे. आणि हे पुस्तक प्रामुख्यानं त्या गोष्टींवर बोलतंय. आता हे पुस्तक मी ज्यावेळेस वाचलं तर त्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. अनुक्रमणिकेकडे जर आपण पाहिलं तर अनुक्रमणिकेमध्ये आदिवासी, पशुपालक, यानंतर चांभार, शेतकरी, कुंभार, विणकर, धोबी, न्हावी, श्रम हे जीवन, श्रम आणि धर्म, श्रम आणि लिंगभाव अशी 11 प्रकरणांची ही अनुक्रमणिका आहे. एकंदर 97 पानांमध्ये हे एकंदर पुस्तक बसलेलं आहे. तर या अनुक्रमणिकेमध्ये हे जे काही 11 प्रकरणं आहेत, तर 11 प्रकरणामध्ये कांचा इलैया यांनी अत्यंत सुंदरपणानं सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं आपण अन्न खातो, ज्या प्रकारचं अन्न आपण खात आहोत, ज्या प्रकारची कपड्यांची स्वच्छता आपण करतो, तर फार पूर्वीच्या काळापासून, म्हणजे ज्या माणसांनी आपल्याला कंदमुळं खायला शिकवली, ज्या माणसांनी फळं, औषधी वनस्पती आपल्याला खायला शिकवल्या, त्या सगळ्या आदिवासी आणि श्रमजीवी
मानव समूहांची ओळख आणि त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये असलेलं योगदान हे या पुस्तकामध्ये प्रकर्षाने कांच्या आले यांनी मांडलेलं आहे. राहुलजी, मला सांगा की ही जी श्रमसंस्कृतीची ओळख आहे आणि खास करून ज्या आदिवासी लोकांनी, ज्यांना आदिवासी म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, गिरिजन म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, असं कांच्या इलया म्हणतात, तर यांची ओळख मुलांना होणं कितपत गरजेचं आहे? आज आपण आपली जी शिक्षण व्यवस्था आहे तर त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आज जर बघितलं तर नवीन जी NEP आलेली आहे तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि स्किल डेव्हलपमेंटचा खूप मोठा गाजावाजा होतोय. परंतु हा गाजावाजा कशासाठी होतोय तर तो गाजावाजा शहरी भागांमध्ये, ग्रामीण भागातल्या मुलांना शहरामध्ये आणायचं, त्यांना काहीतरी स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली वेगवेगळे कोर्सेस करायला लावायचे. परंतु आपलं जे मूळ आहे, आपलं मूळ कुठं आहे तर आपलं आदिमानवामध्ये, आपलं मूळ जे आहे आदिवासी भागांमध्ये, जंगलांमध्ये. तर तिथं खऱ्या अर्थानं प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला हे श्रम करावं लागणार. प्रत्येकाला संध्याकाळचं अन्न मिळवण्यासाठी श्रमच करावे लागणार आहे. तिथून कुठंतरी आपण दूर आहोत. त्या अनुषंगाने कांच्या यांनी या पुस्तकामध्ये महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा केलेली आहे. जर आपल्याकडे बघितलं तर आपलं जे अन्न आहे, आपण जे अन्न खातो तर शेतकरी तो पिकवतो आणि खातो. हे कष्टाचं काम आहे, श्रमिकाचं काम आहे. परंतु आपली जी भांडवलशाही व्यवस्था असेल, सध्याची ज्या पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये आपण राहतोय तर ही या व्यवस्थेमध्येच जे श्रमावरती जगणारे आहेत. आता शेताचा भाव कोण ठरवतो? शेतकरी नाही ठरवत. मार्केटमधल्या प्रत्येक गोष्टीचा भाव हा जो उत्पन्न करतोय तो ठरवतो. बरोबर. आणि याच्यामध्ये कुठला म्हणजे श्रम आहेत इकडेही, परंतु शेतकऱ्याचे जसे श्रम आहेत तसे नाही. आता बघा, आणखी एक महत्त्वाची विभागणी छोट्याशा कामांना घेऊन ती विभागणी केलेली आहे, ती आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे घरामधलं अत्यावश्यक काम, धुणी भांडी करणं, स्वयंपाक करणं. तर मुलांना शिकवलं जात आहे की धुणी भांडी करणं, स्वयंपाक करणं हे प्रामुख्यानं आईचं काम आहे, म्हणजे स्त्रीचं काम आहे. आणि घर थोडंसं, घरात ते कुटुंब जर उच्चभ्रू असेल तर ते नोकरांचं काम. म्हणजे स्त्रीचं दुय्यमत्व, म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा कमी लेखलेली आहे आणि त्यातून स्त्रीचं दुय्यमत्व सिद्ध केलंय. आणि परत श्रमाचं महत्व कमी लेखून नोकर चाकरांनी ते करण्याचं काम, म्हणजे एक विशिष्ट समूहानं ते काम करावं. तर या पुस्तकामध्ये 71 क्रमांकाचं जर आपण पान काढलं तर त्यावर एक छोटी ॲक्टिव्हिटी मुलांसाठी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं हे करून बघा. आपले कपडे कसे धुतले जातात, त्यासाठी वापरली जाणारी पद्धत कोणती, जर आपल्याकडे कपडे धुण्याचे यंत्र, मशीन असेल तर ती कोण चालविते, आणि आपले स्वतःचे कपडे धुणे सोपे काम आहे त्याची सवय लावून घ्या. म्हणजे स्वतःचे कपडे स्वतः धुणं हे कुठेतरी श्रमाच्या हे जे श्रमाचं काम आहे ते अप्रतिष्ठेचं नाही, तर ते काम हे रोजचं आहे. त्यामधून कुठल्याही प्रकारची अप्रतिष्ठा होत नाही. ही सवय मुलांना लावण्यासाठीचं हे पुस्तक आहे. काय वाटतं राहुलजी, या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा निर्माण होऊन कुठल्याही प्रकारचं काम हे दुय्यम नाही किंवा तशा प्रकारचं काम करणारी व्यक्ती किंवा तो समूह सुद्धा दुय्यम नाही, अशा प्रकारची भावना वाढीस लागू शकते आणि एक निकोप समाजाच्या निर्मितीसाठी हे पुस्तक महत्त्वाचं. हो, नक्कीच. यातले जे शेवटचे जे 3 प्रकरणं आहेत, अनुक्रमानिका जर बघितली तर त्यातल्या तुम्हाला लक्षात येईल की शेवटचे 3 प्रकरणं त्यांनी श्रम हे जीवन, श्रम आणि धर्म, श्रम आणि लिंगभाव. बरोबर. आज आपल्याकडे श्रमाच्या नावावर जो लिंगभाव केला जातोय, प्रत्येक गोष्टीमध्ये कामाची विभागणी केलेली आहे. जसं तुम्ही म्हणालात की बाबा जे काम, आता स्वयंपाक आपण घरात महिला करतात, परंतु जेव्हा आपण ते बाहेर जातो हॉटेलमध्ये तर तेव्हा पुरुष आचार्य असतात, त्याला त्याच्या कामाचा मोबदला मिळतो तिथं. परंतु स्त्रियांना इथं दुय्यम गणलं गेले कुटुंब व्यवस्थेमध्ये आणि त्यांना त्याच्या कामा मिळत नाही. मग ते या मुद्द्यांकडं आणि अशा जे श्रमाच्या नावावर लिंगभाव करतायत अशा मुद्द्यांवरती कांच्या इल्याने या पुस्तकांमध्ये चर्चा केली आहे. त्याच्यावरचं एक स्वतंत्र प्रकरणच आहे. पुरुष करू शकतात ती सर्व कामं, महिलासुद्धा करू शकतात आणि पुरुषांनी सर्व प्रकारच्या घरकामामध्ये वाटा उचलायला आरंभ करायला पाहिजे असं त्यांनी एका वैयक्तिक पानावरती स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत पुरुष महिलांच्या कामांमध्ये, घरकामांमध्ये मदत करणार नाही. आता हे जे उदाहरण आहे कपडे धुण्याचं, कपडे आपण घालतो, मग आपण न धुवायला काय झालं, आपण धुवायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये श्रम लागतात आणि त्याशिवाय त्या कपड्याचं मोल, त्या कामाचं मोल आणि कष्ट करणं, श्रम करणं ही सृजनशील ॲक्टिव्हिटी आहे. क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे ती आणि त्यातून आनंद मिळतो. कुठलीही जेव्हा आपण जे शेतकरी जो आहे तर तो नवनिर्माता आहे, निर्माण करतो तो आणि त्यातून आनंद मिळतो. जेव्हा आपण नवीन कुठली वस्तू निर्माण करतो, जेव्हा कुठलीही वस्तू, कुठलेही काम आपण करतो तर त्यातून आनंद मिळतो. जसं मी एक पुस्तक वाचत होतो तर त्यांनी मोबाईलचे, आज मोबाईलमुळं एवढे दुष्परिणाम होत आहेत, मोबाईलमुळे हे झालं ते झालं सांगणारे भरपूर आहेत, पण त्यांनी एक टिप लिहिली होती की तुम्हाला मोबाईलपासून दूर राहायचं असेल तर आईला घरकामामध्ये मदत करा.
बरोबर. म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्ही भाजी चिरायला मदत करा, टमाटर चिरायला मदत करा, तुम्हाला मोबाईलचं काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे ना, आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. तर आयत खाऊंची संस्कृती मोडून हां. काढणारं आणि श्रमाला प्रतिष्ठा कशी द्यावी, श्रमाला प्रतिष्ठा दिली गेली पाहिजे हे बालपणापासून शिकवणारं हे पुस्तक आपल्या काळातील श्रमाची प्रतिष्ठा हरिती प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. याची पृष्ठसंख्या 103 आहे. किंमत फक्त 250 रुपये आहे. आणि हे पुस्तक तुम्ही नक्की घेऊन वाचावं, अशा प्रकारचे पुस्तक या आहे. पुस्तकामध्ये अजून एक विशिष्ट गोष्ट होय. आहे. तुम्ही जर प्रत्येक पान जर बघितलं या पुस्तकाचं तर एका वेगळी चित्र दिसतात तुम्हाला, जे होय. आपल्या रेग्युलर पुस्तकांमध्ये दिसत नाही. तर ही चित्र जे आहेत म्हणजे कव्हर पेज आहेत, तर कव्हर पेज जे डिझाईन केलेलं आहे ते नंदू नायर यांचं कव्हर पेज आहे. आणि आतली जी चित्र आहेत दुर्गाबाई व्याम यांची ही चित्र आहेत. तर ही चित्रसुद्धा प्रत्येक चित्र हे आदिवासी कलाकुसर आणि ते एक वेगळाच संदेश देणारं अशी चित्र आहेत. ही श्रमसंस्कृतीशी निगडीत आणि त्यासोबत तुमचं नातं, आज तुम्ही जे आहात तर ते श्रमसंस्कृतीशी तुमचं नातं सांगणारी ही सगळी चित्र आहेत. बघा, हे लाकूड तोडते, जळण घेऊन जाते, हे वेगवेगळी कष्टाची कामं करणाऱ्या लोकांची चित्र या पुस्तकामध्ये केलेली आहेत. तर बाजारातल्या भाऊ गर्दीमध्ये जे मोठ्या प्रमाणात पुस्तकं असतात त्यापेक्षा एक वेगळं हटके आणि महत्त्वाचं पुस्तक वाचायचं असेल तर नक्की आपण आपल्या काळातील श्रमाची प्रतिष्ठा या पुस्तकाचा विचार करू शकता. हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामधला हा पहिलाच एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हे पुस्तक जर आपण घेऊन वाचलं तर त्या संदर्भामध्ये व्यक्त होण्याची संधीसुद्धा महाराष्ट्र जीवन न्यूजच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नक्की मिळणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.